नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा संध्याकाळची वेळ होती आणि आपल्याला आहे ना आज दीपपूजन करायचं होतं. दीपपूजन हे संध्याकाळी प्रदोष काळातच करावं लागतं. 7:45 ते 8 आपला तो काळ होता. तर बघा मग मस्त पाटवरती छान असा कपडा टाकला, त्याच्यावर तांदूळ ठेवले आणि आपले जेवढे समई दिवे जेवढे आपण धुवून घेतलेले आहेत ना, आपण ठेवलेले दिवेसुद्धा मस्त स्वच्छ घासून घुसून पुसून त्याच्यामध्ये वाता टाकून आता आपण ते ठेवून दिलेले आहेत. आणि इकडे आपला कळस भरणं चालू आहे. कळसमध्ये पाणी भरून आपण त्याच्यामध्ये एक नाणा, सुपारी, हळदी कुंकू पूजा वगैरे करून आणि हे बघा ताटलीमध्ये तांदूळ ठेवून दिले, कारण की पाटावर जागा नव्हती ना, मग मी खालीच ठेवते. हे माझा कायमचा मंगळवारचा कळस असतो. मस्त नारळ ठेवलं, नंतर आपण त्याला छानशी अशी चुंदरी टाकली आणि नंतर आपण फुल अर्पण केलं. आपल्या देवी समानच असतं ते, म्हणून आपण त्यांना हे करतो. तर बघा छान असा कळस भरून घेतला. नंतर मग आपल्या दिव्यांची पूजा वगैरे केली. नंतर दिव्यांना फुलं अर्पण केली आणि कसं खूप छान वाटतं. असं काही घरात केलं ना तर खूप भारी वाटतं ना. ही पूजा आहे ना दीपपूजनच्या दिवशी प्रदोष काळात करावं लागते. तर मग मी संध्याकाळी प्रदोष काळात करते आणि संध्याकाळी काल काही व्हिडिओ टाकला गेला नाही, म्हटलं चला आता टाकते. आणि आपल्या नंतर मग आपले गणपती बाप्पा त्यांची पूजा वगैरे केली, कारण की आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांनाच मान देतो. कोणती बी पूजा राहिली आपण गणपती बाप्पांचं पहिले प्रथम त्यांची पूजा वगैरे झालेली होती, नंतर फुलं अर्पण करायची होऊन गेलेली होती. तर आपण गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून सगळ्यांची देवांची पूजा केली. नंतर आपण दीप आहे ना प्रज्वलित करून घेतोय आणि खूप छान असे मस्त सगळे दिवे लावल्यानंतर आपल्या घरात एवढा छान प्रकाश एकदम झगमग झगमग करत होतं. तर खूप भारी वाटत होतं. नंतर गोडासाठी गोड नैवेद्य म्हणून लाडूचा प्रसाद ठेवलेला होता आणि आपण काहीतरी काही शुभ कार्य केले ना तिथं गोड म्हणून आपण काहीतरी गोड बनवतो. तर मी लाडूचा प्रसाद ठेवला. नंतर मग धूप दिवा अगरबत्ती असं फिरून घेतलं आणि आपण ना आता ते गव्हाचे कणकेचे दिवे करायचे. त्याच्यामध्ये आपण गोड गोड काहीतरी गूळ वगैरे टाकून हे बघा दिवे वगैरे घडून घेतले आणि मस्त त्यांच्यामध्ये पण वाती टाकल्या आणि आता त्यांची छानशी अशी पूजा वगैरे करून घेतली आणि आपण ते पण प्रज्वलित करून घेतले आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. तर खूप भारी वाटत होतं. सगळीकडे उजेडच उजेड. आपल्या घरात पण असं म्हणजे आपल्या जीवनात पण असाच प्रकाश कायम राहावं आणि जे दिवे आपण रोज लावतो ते आपल्या अंधारातून आपल्याला प्रकाश देतात. तर त्यासाठी आपण त्या दिव्यांचं ऑक्शन करून घेतलं. सगळ्या दिव्यांना आपण ह्या कणकेच्या दिव्यांनी फिरवून घेतलं आणि कणकेचे दिवे आहेत ना खूप शुभ मानले जातात. कोणती बी पूजा राहिली किंवा आपण हे करतो ना आरत्या वगैरे, तेव्हा आपण कणकेचेच दिवे करतो. त्याप्रमाणे आपले कणिकचे दिवे केल्यानंतर खूप शुभ मानले जाताना, त्यासाठी आम्ही पण मस्त ते करून पूजा वगैरे करून घेतली त्यांची पण. आणि खूप भारी वाटत होतं, मनाला प्रसन्न वाटत होतं. घरात एवढं भारी वाटत होतं ना, अशी पूजा खूप छान वाटते. आणि नंतर मग तुळशीजवळ पण दिवा वगैरे पूजा वगैरे केली, फुलं अर्पण केलं, रांगोळी वगैरे टाकली आणि बाहेर पण असं